तर शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे शत्रू आहेत असं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संजय राऊत असं म्हणालेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमचं भांडण कायम राहील असं देखील संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। भांडूप नाक्यावरती राज ठाकरे आणि शिंदे यांच्या भेटीनंतर धूर दिसतोय अशी प्रतिक्रिया असं प्रत्युत्तर त्यानंतर नवनाथ बन यांनी दिलंय। मातोश्रीवरती देखील जळफळाट दिसू लागलाय असं देखील नवनाथ बन म्हणतायत। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही। हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू। दुसरा असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं आमचं भांडण आहे आणि राहील हे मी वारंवार सांगितलेलं आहे। ते भांडण व्यक्तिगत नसून ते भांडण महाराष्ट्राच्या हिताचं स्वाभिमानाचं आहे, नैतिकतेचं आहे आणि हे भांडण आम्ही टोकाला नेऊ। संजय राऊतांच्या भांडूपच्या नाक्यावर धूर निघायला लागला, कारण एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे हे दोघं भेटले की भांडूप नाक्यावर जळफळाट व्हायला लागली, कलानगरमध्ये जळफळाट व्हायला लागली। उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे एकटे लढले तेव्हा 7 जागा निवडून आल्या आणि जेव्हा उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर युती करून लढले तेव्हा मात्र 1 जागा कमी झाली। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। महाविकास आघाडी विचार करून एकमताने निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले। प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळू नये असं संजय राऊत यांना वाटतंय असं प्रत्युत्तर त्यानंतर नवनाथ बन यांनी दिलंय। चतुर्वेदी राज्यसभेवर गेल्या तर राऊतांना संधी मिळणार नाही असा देखील टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। असं आहे की आधी निर्णय तर होऊ द्या। भाजप कुर्बानीवरती आलं म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय भाजप? लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आम्ही महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत, आम्हाला संधी मिळावी हे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे, पण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ। संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं गणित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये जे गणित आहे ते वेगळं आहे। संजय राऊत यांना असं वाटतं की राज्यसभेवर यावेळेला उबाटा गटाचा खासदार निवडून जाऊ नये, यावेळेला राज्यसभेला उबाटा गटाला संधी मिळू नये, कारण यावेळेला राज्यसभेला उबाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील। प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उबाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय।